नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर आज फॅमिलीला खरंच दाखवायचं आहे की थोडंसं काहीतरी जुगाड चालू असतं आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला बिझी राहायचं आहे खरं तर. तर आज आहे बघा, कोण सांगू शकतं कमेंट्स करून सांगायचं आहे की आपण बनवत आहोत वाकळ. तर इथे बघा, मी या गट्टूंचा वापर केलेला आहे आणि आम्ही जेव्हा नदीवर धुण्यासाठी गेलो होतो ना फॅमिली, तेव्हा मी आवर्जून ते गोटू आणलेले आहेत आणि 4 आणलेले आहेत बघा असे. आणि अशा पद्धतीने नऊवारी साडी. तर नऊवारी साडी आणि आपण थोडंसं त्याच्यामध्ये वेस्टेज वापरतो. वेस्टेज म्हणजे काय, तर वापरलेली कपडे, त्याच्यामध्ये सगळे सुतीच कपडे आपल्याला वापरायचे आहेत. आणि एक 10 वर्षा आधीचा जो विषय आहे, तेव्हा खूप साऱ्या गोधड्या मी शिवून दिलेल्या आहेत. आणि आपण 300 ते 350 रुपये दराने शिवणकाम करत असतो. गोधडी शिवणं म्हणजे ती एक खरंच कला आहे. आणि ती कला जेव्हा मी माझी स्वतःची गोधडी अशी बनवत होती, तेव्हा एका मावशींना आवडली आणि मग त्यांनी स्वतः बनवून घेतली आणि त्यांनी एवढी ॲडव्हर्टाईज केली की सगळेजण विचारायला लागले की गोधडी शिवून द्या. आजही खूप जण विचारतात. पण झाला विषय असा की थोडीशी ना माझी धावपळ झालेली असते, त्याच्यामुळे मग आता उरकत नाही, होत नाही. मग मी आता पण दरवर्षी मी एक गोधडी तर बनवते. आता यामध्ये जर वापर केला आहे तर यामध्ये मी काय केलं, एक चादर आहे आणि बाकीचे मग टॉवेल वगैरे वापरलेले किंवा कॉटनचे जे कपडे आहेत मऊसर, त्या कपड्यांचा यामध्ये वापर केलेला आहे. तर याच्यावर काय करायचं, साधारणतः आपल्याला ती धुतानी पण आणि शिवणकाम करताना पण थोडंसं सोपं गेलं पाहिजे याचा अंदाज घेत 2 लेयर याच्यावर लावायचे आहेत. मग चादर टाकली, त्याच्यावर थोडेसे साडीचे तुकडे टाकले आणि 2 लेयरचे मी बनवलेले आहे. कारण 1-2 ज्या गोधड्या आहेत त्या फार जड झालेल्या आहेत आणि दरवर्षी धुण्याचा विषय आला की त्या गोधड्यांचं टेन्शन येतं. आम्हाला आठवणीत राहतात त्या की त्या 2 खूप ताकदीने धुवायच्या आहेत. आणि मग असं हे दरवर्षीचं जुगाड असतं. अजून मसाला जोरात चालू झालेला नाही आहे, अशी तुरळक कस्टमर चालू आहेत. आणि मग इकडं आपला मसाला असतो खरं तर. आणि पार सगळा नुसता पसारा आहे आणि इकडे पसाराच आहे. म्हणजे काय झाले, रेकॉर्ड भरत होतो, मग रेकॉर्ड भरता आणि इकडं आपला मशीनचा तो सेटअप आहे. तर मग सगळं असं पूर्ण हॉल पॅक झालेला आहे. आणि तर अजून साडीची जरा साफसफाई आहे, त्याच्यामुळे ते सेपरेटच ठेवलेलं आहे की अजून साफसफाई करायची बाकी आहे. आणि रात्री मस्त केलेलं आहे तांदूळ तयार, इंद्रायणी तयार झालेला आहे. आणि असं सगळी कामाची धावपळ असते. तर गोधडीचं म्हणाल ना, तर गोधडी जे लोक वापरतात ते खरंच त्याचा अनुभव सांगू शकतील की गोधडी कितीही अंगावर घ्यावीशी वाटते. पण ब्लँकेटचं असं होतं की कधी ते ब्लँकेट नकोसं होतं, पण गोधडी कधीच खरंच नकोशी होत नाही. आणि खूप माया ममतेने ती बनवली जाते. की आता आपल्याकडे ना साडी म्हणाल तर एक नणंदबाईंची असते आणि मावशीची, अगदी हक्काने मावशीकडे गेले ना की काय मागायचं असतं, तर मग गोधडी मागायची असते. साडी मागायची असते की मावशी मला तू साडी दे, म्हणजे मला एक छानशी गोधडी बनवता येईल. आणि मग त्याच्याकडे गेलं की तो पाहुणचार मला झालेला असतो. मस्त की धुवून इस्त्री करून थोडेसे काट वगैरे छान करून अशी छान होते. आणि ही नऊवारीची आहे. ही जी गोधडी बनवलेली आहे आपण नऊवारीची बनवलेली आहे. आणि आपल्याकडं जे आहे ते 6वारी साड्या आहेत. मग 6वारी साडीचं एवढंच होतं की जो हा सेम कलर झालेला आहे तो सेम कलर होत नाही. 2 कलरच्या साड्या लागतात आणि 2 रंगी साडी गोधडी दिसते. पण मला फार आवडते एकरंगी, त्याच्यामुळे मी जिथे हक्काचे पाहुणे आहेत ना तिथे त्यांना हक्काने सांगते की मला दुसरं काही नको, मला साडी तेवढी द्या आणि ती पण जुनी द्या. नवीन साडीचं म्हणाल ना, मी बनवलेली आहे नवीन साडीची गोधडी फार कडक होते, जी अशी मऊसूत व्हायला हवी किंवा जी उबदार व्हायला हवी ती उबदार होत नाही. पण ती साडी पण मी तशी आणली होती, त्याच्यामुळे ती उबदार आहे. तर असं सगळं काही बघून उमेद अभियान असेल, शेती असेल, मसाला आपला असेल आणि घरकाम असेल, असं बघून सगळं थोडंसं हे चाललेलं असतं. आणि दरवर्षी टार्गेटच ठेवले मी की माझं ते काम आहे की दरवर्षी. आणि थंडीमध्ये काय होतं, थंडीमध्ये तुम्ही म्हणाल ना दरवर्षी का, तर मी उन्हाळ्यातच हे काम करते. कारण बसायला सोपं जातं, फरशी फार थंड असते आणि तास तास बसतो आपण, त्याच्यामुळे थंड याच्यावर मी जास्त बसू शकत नाही. पण उन्हाळा आला की उन्हाळ्याचा पूर्ण मी फायदा तो घेते आणि मस्तपैकी वाळवण वगैरे जरी बाहेर होत असेल तर मग मला गोधडीवर बसता येतं. आता असा विषय झाला आहे की आपल्याला शिवणकाम दाखवायचं होतं, पण आपल्याला कॅमेरा ठेवायला ऑप्शन मला सुचतच नाही आहे.